हाय हॅलो नमस्कार. मी श्रद्धा तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता पार्टीचा प्लॅन, त्याच्यासाठी आमच्या मैत्रिणी आल्या होत्या आज. आणि ही आहे आमची क्यूटशी बेला. बिचारीला आज वॅक्सिन दिलं होतं, त्यामुळे आज बिचारी शांत होती आणि सारखी किरकिरत होती. तिच्या मम्मीपासून ती यायलाच तयार नव्हती कोणीकडे. आणि हा आहे युवी, त्याचासुद्धा अलगच दंगा चालू होता इथं. आणि आज पार्टी होती त्यामुळे जुमीच्या मम्मीकडे होतं की चिकन बनवायचं. मग तिनं स्वतः प्रिपरेशन करून स्वतः चिकन बनवत होती, म्हणजे अजून बनवायचं चालू होतं तिचं. मी बनवणार होते चिकन फ्राय आणि पनीर पकोडे. त्याच्यासाठी चिकन आणि पनीर दोन्ही आधीच 1 तासभर मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि हे आहे दम आलू बनवण्यासाठी. आलूसुद्धा मी बॉईल करून ठेवला होता आणि त्याच्यानंतर मी माझं काम चालू केलं होतं. दोन्ही गॅसवरसुद्धा फ्रायचं काम चालू होतं. आणि जसं जसं गरम गरम होईल तसं सर्व करत होतं मुलांना आधी, मुलांना नंतर जेंट्सना. हे असे पनीर पकोडे आणि चिकन फ्राय दिसत होते, सगळ्यांना सर्व केले गरम गरम. आणि त्याच्यानंतर मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केली पार्टी. आहे जुम्मी के नाही तर देख ना, नाही खूप स्नॅक्स आवडले आणि त्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केली होती पार्टी. आणि त्याच्यानंतर ही आहे की सिक्कीमची स्पेशल चटणी, जी की सिक्कीमच्या दीदीने बनवली होती. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा स्नॅक्स एन्जॉय केले. स्नॅक्ससोबत आमची मजा मस्तीसुद्धा चालू होती. आणि या दोघींना तर स्नॅक्ससोबत सुद्धा कॉफी लागते, त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल कॉफी बनवली होती. ही अशी त्यांची गंमत चालली होती. आणि त्याच्यानंतर स्नॅक्स झाल्यानंतर सगळ्यांनी स्नॅक्स एन्जॉय केल्यानंतर आता टाईम झाला होता मुलांना जेवायला देण्याचं. आणि मग मुलांनी सुद्धा जेवण एन्जॉय केलं होतं. आणि मुलांना सुद्धा त्यांचा असा फ्री टाईम दिला मी त्यांच्या मित्रांसोबत की ते सुद्धा फ्रेश होऊन जातात. आणि मुलांनी स्नॅक्स एन्जॉय केले होते, त्यामुळे स्नॅक्स जरा जास्तच खाल्ले होते त्यामुळे त्यांनी जेवण थोडं थोडंच केलं होतं. आणि खूप छान झालं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. केने सुद्धा म्हणा अच्छा थँक्यू. शोम खाना कैसे बनाए शोम को तो. आणि त्याच्यानंतर बारी होती बेलाच्या जेवणाची. बिचारीला वॅक्सिन दिलं होतं, त्यामुळे थोडीशी आज किरकिर होती ती, त्यामुळे तिची आज मम्मी चारत होती. नाहीतर एवढी लहान असून सुद्धा स्वतःच्या हाताने जेवती ती प्रत्येक वेळी. मुलांचं झाल्यानंतर आम्ही लेडीज पार्टी बसलो होतो जेवायला. जेवता जेवता सुद्धा आमची मस्ती अशी चालली. हेच ते दिवस असतात जे क्वार्टरमधले कायम आठवणीत राहतात. आणि स्नॅक्स सोबतच जेवण सुद्धा खूप टेस्टी बनलं होतं. आमचं झाल्यानंतर लगेच जेंट्स पार्टीने सुद्धा जेवणाला बसले ते सुद्धा, आणि त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं खूप. ते सगळे सुद्धा म्हणत होते पार्टी खूप छान झाली होती आजची. आणि आणि जेवताना सुद्धा या दोघांची मस्ती चालू होती खूप. असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा.